नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे पुन्हा माझ्या एकदा नवीन व्लॉगमध्ये. तर आज आमच्या इथे आहे कार्तिक उत्सवचा प्रोग्राम. तर मग सकाळीच भाऊ आम्ही दोघांना गाडी काढली ज्युपिटर आणि निघालो मग दोघं पण चारा आणण्यासाठी. मग चारा घेऊन आल्यानंतर पोचलो घरी. पोचल्या भाऊ सगळ्यात पहिले आम्ही दोघांना खाल्ला साबुदाणा. खाल्ल्यानंतर मग दोघांना पण केली तयारी झाल्यास मग आमच्या घरासमोर आली होती मोठी बग्गी. हे बघू शकता, हे बग्गी आली होती. मग गेलो भाऊ पेंडॉलमध्ये आलो तर खूप गेम खेळत होते. मग तिथे शिवजी आणि गजानन महाराजची मूर्ती गाडीत ठेवून होती आणि गाडीतून मूर्ती पाहिल्यानंतर मी आलो घरी आलो होतो. तर मग थोड्याच वेळात भजन पण चालू झालं होतं, तर तुम्हाला दाखवितो. मग त्याच्याच मागे पुरुष मंडळाचं पण भजन चालू झालं होतं. त्यानंतर मग शिवजी आणि पार्वती दोघं पण बसले बग्गीत. मग मी आलो होतो पेंडॉलमध्ये डीजे पाहासाठी. तर डीजे पण आला होता. थोड्याच वेळात डीजे पण निघाला बाहेर. जशीच भाऊ बग्गी आली, माझ्या भावानं मग फोडला सुतळी बॉम्ब. मग भाऊ त्याच्यानंतर झाला मग डीजे चालू. झाल्या मग फोडला ना भाऊ मग प्रतीक भाऊनं पण सुतळी बॉम्ब मोठा जात. प्रतीक दादा सुतळी बॉम्ब फोडून झाल्यानंतर मग वैष्णवदानं पण सुतळी बॉम्ब फोडला. अजून एकदा वैष्णवदानं सुतळी बॉम्ब फोडला भाऊ. मग प्रतीक भाऊनं भाऊ घेतला आणि डायरेक्ट हातात ना फोडला आणि सुतळी बॉम्ब. मग काय माहीत भाऊ लक्क्याच्या कोणत्या अंगात आली, लक्क्याने घेतला मग सुतळी बॉम्ब डायरेक्ट हातातच. भाऊ केलं मग नाचणं चालू. नाचता दिसलं भाऊ, मग तेले पण नाचवलं. मग आमचं नाचून झाल्यास मग भजन मंडळांनी केलं भाऊ नाचणं मग चालू. त्यानंतर मग झाल्या बायाच्या फुगड्या खेळणं चालू. मग बायाच्या फुगड्या खेळून झाल्यानंतर मग म्हणतो रोहितदा भाऊ मी आलो पाहिजे ब्लॉगमध्ये. म्हणून भाऊ तेले घेतलं मग ब्लॉगमध्ये. भाऊ त्याच्यानंतर बायाचा फेवरेट भजनावर बाई पाण्याला जात्यावर केली फुगडी दात्र का कुणी. त्यानंतर भाऊ मग बायानं केला भजनावर डान्स. भजनवर नाचून झाल्यानंतर भाऊ मग हर एका वारकऱ्याचे धुतले पाय तिथे. पाय धुवून झाल्यानंतर भाऊ मग पोचलो आम्ही डायरेक्ट हायवेपाशी. आम्ही दोघं थोडं पैदल चालतच नाही, तर मग आम्ही केलं नाचणं चालू. त्यानंतर भाऊ आम्ही तिघं थोडं पैदल येतच नाही, तर मग डबल झाल्या भाऊ बायाच्या फुगड्या खेळणं चालू. त्यानंतर भाऊ मग उन्नती आणि खडसे काकूंनी केला कपल डान्स. त्यानंतर येवले काकू आणि येवले काकाजी पण आले तुळशी घेऊन. त्यानंतर भाऊ मग पिंटू भाऊनं केला खतरनाक डान्स. त्यानंतर भाऊ निलेश भाऊनं पण केला मग खतरनाक डान्स. त्यानंतर भाऊ मग एका पोराले डायरेक्ट धरलं पोट्ट्यानं नाचण्यासाठी. त्यानंतर भाऊ प्रतीक भाऊ आणि
हर्षदानं केला काला कव्वावर 1 नंबर डान्स. त्यानंतर मग भाऊ मामुदाचं अलगच भजन चालू झालं. त्यानंतर भाऊ प्रतीक भाऊनं केला डायरेक्ट मारीले पण फेल पाडेन असा मारी डान्स. प्रतीकदाचा डान्स झाल्यावर मी चढलो डायरेक्ट डीजेवर. त्यानंतर मग वैष्णवदाच्या बाजूच्या दादा डायरेक्ट बनला पुष्पास. कुल्हाड़ी कमाएगा तिहाड़ी, आयुष्यभर करेगा मैं आपकी जिंदगी मजदूरी. त्यानंतर मग छोटू दाना लहरवला भगवा झेंडा. त्यानंतर मी बघितली मंदिरातील पालखी. बायांनी फुगडी चालू केली. तिथं आंबेकर काकाजी कुठं मागायला येणार होते, तर आंबेकर काकाजींनी केली फुगडी चालू. त्यानंतर मग मी पुन्हा डीजेवर चढलो आणि नाचलो. मग त्यानंतर शिंदे काकूनी आणि फाटे काकूनी केली शेवटची फुगडी. फुगडी खेळून झाल्यानंतर बायांनी केलं शेवटचं पाण्याला जाते पाण्याला जातेवर भजन. भजन झाल्यानंतर सगळ्या गाड्या माझ्या घरापुढे आल्या होत्या. आणि त्यानंतर मग डीजेने आखरी काली काली अमावस की रात मी गाणे लावलं. त्यानंतर मग प्रोग्राम झाल्यानंतर मी आलो घरी आणि घरी येतच नाही. तर मग रात्री झाली होती. तर मग आम्ही सगळ्यांनी सुतळी बॉम्ब उरले होते. तर मग कणिक आणि पेट्रोलमध्ये आणि डिझेलमध्ये फोडले. तर हे बघू शकता, पहिले आम्ही पेट्रोलने फोडले सुतळी बॉम्ब. पेट्रोलनं फोडून झाल्यानंतर मग आम्ही फोडले डिझेलनी सुतळी बॉम्ब. आणि आता पुन्हा पात्र टाकलेले आहे. तरी सर्व ग्रामस्थ मंडळींनी योजनेकरता महाप्रसाद घेण्याकरता ताबडतोब विठ्ठल रखुमाई मंदिरात हजर व्हावे. कारण की मग कायद्याने भीड वाढते आणि त्यानंतर मग सगळा प्रोग्राम संपला. फटाके फोडून नाचून मग आलो घरी. तर मग मिळूया अशाच एकदा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.